अटल सेतूवरही पोलीस तैनात केले आहेत। पोलिसांकडून गाड्यांची तपासणी केली जाते। कोर्टाच्या आदेशानंतर आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत। अटल सेतूवर आंदोलकांच्या गाड्या रोखल्यात। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। मराठा आंदोलकांनी मुंबई खाली करावी असे आदेश देण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्त जो आहे तो अटल सेतूवरती तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी आंदोलकांनी मुंबई खाली करावी असे आदेश जे आहेत ते हायकोर्टाने दिलेले आहेत। त्याचबरोबर जे आंदोलक मुंबईत येतील त्यांना मुंबईच्या बाहेर अडवण्यात यावं असा सूचना हायकोर्टाने प्रशासनाला केलेल्या आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर आता अटल सेतूच्या टोल नाक्यावरती सर्व गाड्या ज्या आहेत त्या अडवण्यात येतात। ज्या आंदोलकांच्या गाड्या असतील त्या आतमध्ये सोडल्या जात नाही आहेत। माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे जे आंदोलक आहेत फक्त जेवणाच्या गाड्या सोडण्यात येत आहेत। बाकी आंदोलकांना इतर ठिकाणी गाड्या पार्क करून तर ज्या न्यायालयाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। नक्की आपण जर पाहिलं तर ज्या अन्न घेऊन येणाऱ्या गाड्या आहेत त्या सोडल्या जातात आणि बाकी गाड्या ज्या आहेत आंदोलकांच्या त्या टोल नाक्यावरतीच अडवल्या जात आहेत। कॅमेरा आदर्श कटकेसह सागरावर साम TV मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।